अरे गंठन तो बाळू गावाला गेलाय, काय सगळे काम अडकून पडलेत राव. हा ना. तू एक काम कर बरं, जा बरं तू बाया बघून ये. लग्नाच बघू का बिगर लग्नाच्या? अरे राजा ते गवत काढायला लागतात खुरपायला, त्याच्यात काय बिगर लग्नाच्या आल्या. अहो लग्नाच्या असतील तर त्यांना घरी स्वयंपाक बिपाक करून यावं लागतो, ते उशिरा येतात. बिगर लग्नाच्या सकाळी लवकर येतात म्हणून. ज्या भेटतात त्या बाबा, एक तर बाया भेटत नाही आता. मग तुम्ही एक काम करा ना, ते उषा वहिनीला आणि त्या कविताला का नाही सांगत का? हा पण त्यांना बी सांगितलं तरी जमान बरं का. मग? बरं एक काम कर, त्यांनाच सांग, त्यांना म्हणा का ते सरपंचांचं गवत काढायला घ्यायचं म्हणा डाळिंबातलं, तर तुम्ही या लवकर मग. ठीक आहे, त्यांना पाठवून देतो. हो हो येऊ मग. हा जा लवकर जा, उक्तच देऊन टाकू त्यांना. हा. कोणी ऐका घरात, गंठन आलाय दारात. वहिनी धुता काय परात? कधी तुमची वरात? अहो तुमच्यासाठी खास ऑफर आणलेली. आता कसली ऑफर? ते सरपंचाचे ना डाळिंब आहे ना, हा त्याच्यातलं गवत काढायचंय. हा. मग तुम्ही दोघी या, ते गवत काढून द्या. नको भाऊजी, माझा ना गुडघा खूप दुखतोय. अहो हाताने काढायचं, असं गुडघ्याने हे नाही करायचं. अवघड गेली नाही करायचं, पण बसावं लागत नाही का ते गवत काढायला? त्या वरती असं काय असं हाताने तोडायला काय? तुम्ही ऐक ना ताई, जाऊ ना, बसल्या बसल्या खूप बोर झाले मी पण. हे बाई, माझा पाय खूप दुखतोय. जाऊ ना ताई, चाल ना. चालना काय चालना, तुझी ती खानदेशी इकडे नको आणू बाई, नाही तर जा तू खानदेशाला राहायला. चाल ग ताई, चाल ना, बोर होतोय ठीक खूप. आहे, जाऊ. चला मग सरपंचाचं तुमचं बोलणं करून देतो, काय असं उक्त घेऊन टाका. लगेचच का? हा ठीक आहे, चला चला. चल. चाल ना. आले की तुम्ही पण खानदेशात. थांबाय बाया, या बघा की एवढा पाय दुखतोय म्हणून म्हणलं होतं नको काम. काय नव्हतं. ही पोरगी ना कामाची नाही. कुठे सरपंच? काय इकडे आले का? या इकडून गंठन. बसा तुम्ही. बसायचं का? तुम्ही बसा. मी काय म्हणतो ऐका ना, हा बोला. ते जे ना गवत काढायचंय हा डाळिंबाच्या बागातलं, गंठन घेऊन जाईल आणि तुम्हाला दाखवल, तर मग करून टाका, तेवढं गवत काढून टाका. चालेल ना, चालेल. उक्त देऊन द्या मला. हा उक्तच देऊन टाकू. कितीला घेणार उक्त? 600 मध्ये. मी येईन ना 300 तिला 300. हा बर करणार का तुम्ही? हो हा कर. ठीक आहे गंठन, जा आपल्या डाळिंबाचा बाग दाखव त्यांना आणि त्यातलं गवत कसं काढायचं सांग त्यांना. चालेल. हा चला जा. जवळ इथून गेलं ना पुढं किंवा तास जायचं, मग इकडे वाजायचं, मग परत असं इकडे वाजायचं. किती वळवळी करायची नेमकी? 2-3 वळ नाहीच. त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत सरपंचाचा वावर आहे. जेवढं गवत आहे ना सगळं काढायचं, काँग्रेस फिंग्रेस काहीच नाही शिल्लक ठेवायचं. 3 एकर आहे टोटल. 3 एकर. 1 एकर म्हणजे 40 गुंठे. आणि पलीकडे तिकडे मोटर चालू आहे, ताण बिन लागली जाऊन पाणी प्यायचं ढासा ढासा. चला लागा का आम्हाला, जाऊ मी. हा. काय ते भानगडी ताई, एवढं करायचं का आपण? अगं तुला अक्कल आहे का? लय म्हटली बोर होते, चला कामाला जाऊन हे करून ते करू. पहिले बघायचं मग सौदा करायचा ना. म्हणतो लगेच म्हणते उक्त घे आपण 600 रुपयात. आता कोण एवढं काम करत बसणार? 3 दिवस लागतील आपल्याला साफसफाई करायला. आता त्यांना जबान दिली ना आपण. मग आता जबाब नाही, आपण शब्द दिलाय त्यांना. तेच जबान. हो तेच. तू एक ना, तुझी मराठी सुधरवता माझी मराठी व्हायची वाकडी काय तिकडी. तुला माहिती ना मी कुठून आलेली आहे. अगं पण आता याच्यावर उपाय काय करायचा? करावं लागेल आता हे. हा मी नाही करायची बाई, माझा एक तर आधीच पाय दुखतोय. ऐका ना ताई, काय आहे माझ्याकडे. बोल. नाही नाही नाही, ते बरं नाही वाटत ग. मग 600 रुपयामध्ये एवढं काम करायचं का? पाठ जाईल आपली. अगं कंबरडा पण जाईल आणि पाठ पण जाईल, तंगडे राहतील काय? बरं ते एवढंच नाहीये, त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत. तुम्ही ऐका ना, हे प्लॅन सक्सेसफुल होईल. एवढं करून घेतो आपण. एवढं काम करण्यापेक्षा ना नाटक केलेलं बरं. ठीक आहे करा. अवघडच आहे बाई ग. हा अरे कुणी ऐका इकडे. इकडे मळ्यात लय मोठं मावळ आहे बरं का, आपण बोलू ते. अरे कुणी ऐका इकडे. कमले अरे कुणी ऐका. कोण आवाज येतो रे? अरे कुणी ऐका. कसं? अरे देवा. चल बरं. अरे कुणी ऐका इथे. अरे देवा. अरे कुणी ऐका. काय हो, काय झालं बरं झालं तुम्ही दोघं आले बघा. अरे बघ ना, हिला खूप चक्कर यायला लागली. करायला लागली. हा ना. पाणी नाही नेमकं इथं. हा ना. आणि काय झालं चक्कर पण?
अरे हे सगळं गवत काढायचंय त्या टोकापासून त्या टोकापर्यंत. बाई, हा ना 600 रुपये ठरवलं आम्ही. किती? आणि 600 रुपये. 600? हा हे प्रेम आहे, 600 रुपयाला दिलं अक्क 3 एकर. हा ना. अरे आम्ही बघितलंच नव्हतं. ही आमची येडाबाई उक्त घ्यायचं आणि बोलून बसली 600 रुपये. काल सरपंच किती देत होते भाऊ? 2,000 रुपये देत होते. 2,000 रुपये अख्खे, तरी आम्ही नाही घेतलंय काम. 2000 देत होते. मग अहो तुम्हाला सांगतो हे ना मोठे भांडवलदार लोक आहेत ना असेच करते, गरिबांचं शोषण करते. यांना कमले धडा शिकला पाहिजे चांगला. नाही तर काय, हा ना. पण आता करायचं काय? काय नाही आता यांना व्यवस्थित करा, बाकी काय नाही. आता यांची काळजी घ्या तुम्ही पहिले. अरे पण ते गंठन भाऊजी हा, आले का? बरं झालं. बघा हिला आता चक्कर यायला लागली फार. चक्कर यायला लागली. हा तिला पाणी बिनी पाजा, ग्लुकॉन डी द्या. अहो एवढं काम पडलेलं आहे ते जमायचं नाही बा आम्हाला. मग आता काय करावं? द्या म्हणजे कोणी द्यायचं? आणायची इथून दुकानातून. दुकानातून. हा बरं आहे, दुकानातून आणताय तुम्ही. काय काय घंटे? तुम्ही? अरे त्यांना काय चाललंय, तू आणायचं पटकन जायचं आणायचं राव. मी सरपंचाला आणू बोलून. हा जा 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 बोलून आणा त्यांना. बघ ना एवढं. अयो हो सरपंच 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 सरपंच. रे? डाळिंब कविता चक्कर खाल्याक. डाळिंब कविता चक्कर काय भानगड आपल्या आहे? डाळिंबाच्या बागात ते काम करीत होते ना, हा. ते कवितेला चक्कर आली आणि ती चक्करून पडली. भाऊजी म्हणून चक्कर आली. हा मग बेशुद्ध पडली ती. अजून बेशुद्धच आहे का? हा. चल 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 चला चल लवकर चल. आता कसं वाटतंय हो? थोडं बरं वाटतंय आता. चांगलीच पडली रे पोरगी. अरे देवा हे काय होऊन बसलं. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. अगे बाळा काय झालं तुला? नेमकं झाले काय वहिनी? अहो बघा ना केवढी तिला चक्कर येऊन पडली लगेच ही. घातपात झालाय, घातपात सरपंच. हे सगळं आहे ना तुमच्या वावरात झालेलं आहे. एखाद्या कंपनीत जर एखादा कामगार असला ना त्यासोबत जर असं काही झालं ना त्या मालकाला सगळी भरपाई द्यावा लागते आणि ही भरपाई तुम्ही देणार आता. मालकच जबाबदार असतो, मालक. हा अरे तिला वाचवायचं बघायचं का तुमच्या मागण्या संग बोलत बसायचं? आम्हाला काही पैसे बिसे नको, आम्ही जातो आमच्या घरी. फक्त हिला आता उचलून घेऊन चला बाबा. घंटन तू गाडी आण बरं, आपण दवाखान्यात घेऊन जाऊ तिला. नको 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 दवाखान्यात वगैरे काही नको. मी आपलं घरी घेऊन गेले ना हिला ते आपलं लिंबू पाणी देते, लगेच बरं वाटेल तिला. हे कवे वाटलं बरं बाई तुला? नाही वाटत बरं. आणि असं नाही त्यांना दावखं नाही, सगळ्या गोष्टी आहे. मला आहे ना थोडा वेगळा डाऊट येतो, काही स्कॅम तर नाही ना? मला बी लई नाटक कंपनी वाटू राहिली. मग आता कसं हो? मी जसं सांगतो तसं कर. हा. कळलं का? कळलं. जा हळूच कोणी जा. सरपंच जाऊन द्या, कशाला वाढवायचं? 10,000 रुपये त्यांनी मिटून टाका. कशा लोक आहे का नाही आपल्या डोक्याला झंझट नको. आपण एक तर प्रतिष्ठित व्यक्ती आहे गावातले. मग 10,000 भागन का? हा प्रेस आहे, मीडिया आहे, सगळं बघावं लागतं. आम्ही आता करू मॅनेज आता आपल्या स्तरावरती. काय मग काय काय ते? नाही हाय का? थांब 1-2 मिनिटं आहे ना. हा. आमच्या गोठा आहे ना, गोठा जनावरांचा गोठा. त्या गोठ्यामध्ये ना एक म्हैस कायम चक्कर येऊन पडती. आम्ही कायम औषध आणि इंजेक्शन भरून ठेवलेले असतात. म्हैस चक्कर येऊन पडली की आम्ही इंजेक्शन टोचतो. हा. मग आता जो गंठनला आहे ना सांगितलं मी, गंठन आता इंजेक्शन घेऊन येणार आहे. गंठन एकदा इंजेक्शन घेऊन आला, एकदा टोचलं का मग हे बाई आहे ना अशी उधळतच नाही का, उधळत नुसतं गवत उपटीन घरी पळण इकडं तिकडं सगळं ओके मध्ये होऊन जाईल. टेन्शन न घेऊ. घंटा चल घंटा लवकर पळ. हा बघा इंजेक्शन पाहिलं का? पाहिलं की इंजेक्शन? सगळ्यांनी बघा. चक्कर आल्याने बघा, हे कवे चक्कर आल्याने पण बघा इंजेक्शन. हा अगं बरं वाटतं ना तुला? हा हळू दंडावर. अरे थांब मी उठवते. कोविशिल्ड सारखं होतं. अरे, नको, नाही, 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 नुसतं मुंबई चावल्यासारखं वाटेल. चुन चुन होईल फक्त चुन चुन. हा, या. कुठं द्यायचं? हा बरं वाटतंय ना बाई तुला? नाही धरा, दोघं जणांनी धरा. नको नको दोघं जणांनी बरं धरा. वाटतंय बरं वाटतंय. लवकर गंठन. नको नको मला इंजेक्शन ताई, मला इंजेक्शनची खूप भीती वाटते. काय नाही हो, फक्त मुंगी चावल्यासारखी चुनचुन होईल. थांबा थांबा. अरे तिला पकडा. अहो सरपंच त्या गंठनला सांगा. अहो ती नाटक करत होती, तिला काही झालेलं नाहीये. चक्कर नव्हती ना आली तिला? नाही तिला चक्कर नाही आली. अहो तो गंठे मी नाटकच करतोय. त्याचे इंजेक्शन आहे, त्याला सिरीज नाहीये. घाबरू नका. आम्ही गंठ्याला फक्त भीती दाखवायला सांगितली होती. पण तुम्ही अशी का नाटक कंपनी केली हो? अहो आम्ही काम न पाहता सौदा करून घेतला. आता एवढ्या मोठ्या कामाचं 600 रुपये कुठे परवडतात का?
अहो वहिनी, हे 2,000 रुपयाचं काम होतं. तुम्ही जे 600 रुपयात न पाहता घेतलं ना, त्याच्याच मला कळालं का तुमचं फसलेलं आहे काम. तर ही काम झाल्यावर मी तुम्हाला 2,000 रुपये देणार होतो. अहो मी कधीच आयुष्यात गरीबाचे कष्ट फुकट घेतलेले नाही, तर इथून पुढे बी घेणार नाही. तुम्हाला 2,000 रुपये देणार आहे मी. एक काम करा, आता झालं ते झालं. उद्या या, आता घरी जा. उद्या परत या आणि 2 दिवसात काम संपलं. हे सगळं गवत काढून टाका आणि जाताना 2,000 रुपये माझ्याकडून घेऊन जा. कळलं का? चालतंय. पण ऐका, ही काही यातली काही गोष्ट आहे ना, आपल्या यांना बाळासाहेबांना नका सांगू. नाही, मी बाळूभाऊ नाही सांगत नाही. तो बाळूभाऊ तुमच्या मागे लागायचा काठी घेऊन. हा, म्हणून तर म्हंटल ना. जातो मी आता. आणि उद्या चालतंय. सकाळी या फ्रेश वातावरणात आणि सुरू करा. 2,000 रुपये देईन. बरोबर, चालतंय. जा तुम्ही, जा हा, आता. हेर नाटक कंपनी. थांब कविता, कविता थांब, थांब ना. अरे बा, यार, अरे माझं पेशंट पळून चाललंय. नको, काही नको. पळू दे, अरे मारशील तिला, येडा काय तू हा, इंजेक्शन, इंजेक्शन. कविता